नमस्कार, अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण कैरीची कढी इन्स्टंट म्हणजे कैरीचं झटपट होणारं लोणचं बघणार आहोत। आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। तर इथे मी मार्केटमधून आपलं नॉर्मल ज्या नेहमीच्या कैरी असतात याची साल जाडसर असते अशी ही कैरी मी मार्केटमधून घेतली होती। आता कैरीचा सीजन आहे, भरपूर कैऱ्या मार्केटमध्ये असतात आणि सगळ्यात म्हणजे लोणच्यासाठी खूप कैऱ्या अवेलेबल आहेत मार्केटमध्ये। कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि कैरीला पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे, लोणचं लगेच खराब होतं। पण हे लोणचं आपल्याला जास्तीत जास्त 15 महिना किंवा 2 महिने एवढेच दिवस वापरू शकतो। असं हे आपण आज लोणचं बघणार आहोत। सगळ्यात अगोदर कैरीचा पुढचा तो देठ असतो तो काढून घ्यायचा आणि साईडने कट करायची। ह्याचे तुम्हाला जेवढे मोठे तुकडे पाहिजे तेवढे तुकडे मोठे करू शकता। थोडे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे। असे एवढे पीसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि स्टीलच्या टोपामध्ये ठेवायचा आहे। लोणच्यासाठी कोणताही आंबट पदार्थ हा नेहमी स्टीलच्या टोपामध्येच बनवायचा। इथे मी कैरी कट करून घेतले आणि थोडीशी मोठी साईज, थोडी छोटी साईज अशी कट केलेली आहे। मिरी घेतलेली आहेत आणि थोडीशी लवंग घेतली आहेत। हे सगळं गरम करून घ्यायचं आहे। हे सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं। मेथी दाणे घ्यायचे आहेत आणि इथे मी मोहरी घेतलेली आहे, अख्खी आपली जी आपण जेवणासाठी वापरतो तर ती मोहरी घेतलेली आहे। आणि 2 चमचे जिरं घ्यायचं आहे आणि हे सगळं गॅस बंद करून छान असं भाजून घ्यायचं। तर हे सगळं काढून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत। लसूण घेतले ती घालायचे, मीठ घालायचं, हिंग घालायचं, मगाशी जो आपण मसाला भाजून घेतला होता तो बारीक करून घेतलाय तो पण घालायचा आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करायचं। तेल घेतलंय, तेल अगोदर गरम करून ठेवलं होतं तर ते तेल याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे। तेल गरम करूनच वापरायचं आहे आणि थोडंसं आता हाताने छान असं
मिक्स करून घ्यायचं। हे लोणचं जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना ते सुद्धा फ्रीजमध्ये टिकतं। त्यामुळे हे फक्त आपण नॉर्मली तोंडी लावण्यासाठी असं लोणचं बनवतो। थोडासा कढीपत्ता फक्त घालून ठेवायचा आणि तेल गरम करून ठेवलेलं आहे, थोडंसं कोमट करून नंतर याच्यामध्ये तेल घालायचं आहे। इथे मी फोडणीसाठी तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची। परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता छान असा हा लोणच्याला कलर आलेला आहे। इथे मी तेल गरम करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। पूर्ण थंड झालेलं आहे। आणि परत एकदा ढवळून घ्यायचं। हे छान असं मी ढवळून घेतलेलं आहे। आता हे बघू शकता एकदम छान असं हे झटपट लोणचं रेडी झालेलं आहे। आता आपल्याला एका बरणीमध्ये हे भरून घ्यायचं आहे। लोणचं हे काचेच्या बरणीमध्ये सगळ्यात जास्त वेळ टिकतं आणि तेल असेल तर कोणतंही लोणचं तुम्ही बराच काळ वापरू शकता। थोडंसं असं आंब्याच्या फोडी थोड्याशा खाली प्रेस करायच्या आणि सगळं तेल वर आलं पाहिजे। तेल जेवढं वर येणार तेवढं तुमचं लोणचं हे बरेच दिवस टिकणार। आता आपल्याला कैरीची आमटी बनवायची आहे। ते इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, आलं घेतलेलं आहे छोटासा तुकडा, 5-6 लसूण घेतले, ओलं खोबरं घेतले आणि कैरी घेतलेली आहे बारीक करून। आता हे सगळं मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। हळद घालायची आणि इथे लाल मिरची पावडर घालायची। 2 चमचे इथे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं। कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, फोडणीला मोहरी घालायची, एक चमचा जिरं घालायचं, कढीपत्ता आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं। दोन मिनिटाच्या वर झाकण ठेवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं। परत एकदा ढवळून घ्यायचं। थोडेसे कैरीचे तुकडे घालायचे त्याच्यामध्ये, मीठ घालायचं, कोकम घेतले 4-5 तर ती घालायचे। छान अशी ही आपली कैरीची आमटी बनवून रेडी झालेली आहे। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घेतलेला आहे मी।